हेलो बच्चों, तो आज मैं नवी कक्षा में 5वां पाठ है ना, मौसी पाठ को मैं पढ़ा सकती हूँ बच्चों। देखो, लेखक का परिचय। भीष्म साहनी जी सन 1915 अगस्त 7 को रावलपिंडी में भीष्म साहनी जी का जन्म हुआ था। 1915 अगस्त को भीष्म साहनी जी का जन्म रावलपिंडी में हुआ था और MA PhD की तक इन्होंने शिक्षा पाई है। MA और PhD तक शिक्षा पाई है भीष्म साहनी जी ने। साहनी जी ने हिंदी, अंग्रेजी, संस्कृत, रूसी, पंजाबी आदि भाषाओं में ज्ञात थे और इन भाषाओं की इनकी अनेक रचनाएं भी प्रकट हुई है। भीष्म साहनी जी ने बहुत सारे भाषाओं को ज्ञात थे। हिंदी, अंग्रेजी, संस्कृत, रूसी, पंजाबी आदि भाषाओं के ज्ञात भी थे। इनकी रचनाएं विशेषकर आम आदमी का जीवनी इनकी रचनाओं में अंकित हुआ है और उसके अलावा ज़रोका, खड़िया, तामस, बसंती आदि इनकी उपन्यास भी लिखे थे और भाग्य रेखा, भटकती राख, वडुच, शोभा यात्रा आदि कहानी संग्रह भी है। भीष्म साहनी जी ने जीवनियाँ भी लिखे हैं। जीवनिया का मतलब जीवन के बारे में लिखना है। जीवनी भी लिखे हैं और तथा भाई बलराज अपनी बात, कबीर खड़ा हुआ बाजार में, माघवी, मौज आदि नाटक भी लिखे हैं। और भीष्म साहनी जी को कौन कौन सा पुरस्कार मिला गया है? शिरोमणि पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार से भीष्म साहनी जी को सुशोभित है। और उसके अलावा उपन्यास भी लिखे हैं, कहानी भी लिखे हैं और नाटक भी लिखे हैं। भीष्म साहनी जी ने शिरोमणि पुरस्कार मिला है, साहित्य अकादमी पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार से भीष्म साहनी जी को अलंकृत किए गए। बच्चों, यहाँ पर शामपट पर भी हम लिख चुके हैं। लेखक का परिचय। भीष्म साहनी जी 1915 अगस्त 7 रावलपिंडी में इनका जन्म हुआ था। उपन्यास ज़रोका, खड़िया, तामस और कहानियाँ भाग्य रेखा, भटकती राख और शोभा यात्रा है। इस पाठ के अंतर्गत कठिन शब्दार्थ भी हम शामपट पर लिखे हैं बच्चों। मौसी, मौसी का अर्थ है माता की बहनती और उम्र कंधा, भुजा, बस्ता, ब्याग और दोपहर मध्यज और मकान घर, कटोरी छोटा सा कमरा था। देखिए पाठ का आशय में क्या दिए गए हैं बच्चों। पाठ का आशय। इस पाठ में मौसी की निस्वार्थ सेवा मनोभाव का चित्रण और इस कहानी में बच्चों को परोपकार, बड़े बुजुर्गों प्रति आदर और असहायों की मदद करने की प्रेरणा मिलती है। इस कहानी में भीष्म साहनी जी ने क्या लिखे हैं? इस पाठ के द्वारा बच्चों के मन में मदद करने की भावना को क्या करना, फैला देना और निस्वार्थ सेवा का मनोभाव चित्रण करना। इस कहानी के अंतर्गत बच्चे क्या सीख सकते हैं? परोपकार का मनोभाव और दूसरों के प्रति क्या करना, आदर करना और ಸಹಾಯಕೋ ಮದದ್ ಕರ್ನ ಅಸಹಾಯಕರು ಅಂತೀವಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ನಾವು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। असहायकों की मदद करने की प्रेरणा इस पाठ में रख दिए गए बच्चों। देखो मौसी, मौसी का आंटी, चिक्कम्मा, आंटी माता की बहन थी। अभी हम क्या करते हैं, हमारे घर में भी मौसी रहते हैं तो हम क्या करते हैं, बहुत प्यार करते हैं मौसी को। मौसी कौन थी? मौसी एक अनाथ महिला थी। वो क्या क्या करती थी, बच्चों को किस तरह
बच्चों के साथ किस तरह खेलती थी और बच्चों को कहानियाँ भी सुनाती थी, चुटकुले भी सुनाती थी और बहुत सारे चीज़ों को भी वो बच्चों को खाने के लिए मौसी देती थी। इस तरह बच्चे ने क्या करते थे, मौसी को भी घेर लेते थे और बच्चों ने मौसी को बहुत प्यार करते थे। देखिए, उस औरत को सभी मौसी कहकर पुकारते थे। इस चरण में क्या दिए गए हैं, उस औरत, औरत का मतलब महिले, सभी मौसी कहकर क्या करते थे, पुकारते थे। छोटे बच्चे से लेकर बड़े लोगों तक भी क्या करते थे, बूढ़े लोग भी क्या पुकारते थे, मौसी करके पुकारते थे। और बच्चे भी और बड़े उम्र के लोग भी मौसी करके पुकारते थे। बच्चों, मौसी सबको माँ की जैसी प्यारी बनी थी। मौसी माँ की जैसी, ಅಮ್ಮನ ಹಾಗೆ ಅಮ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾಳೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿನೂ ಕೂಡ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ಲು, ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ಲು। ಮೌಸಿ सबको माँ की जैसी प्यारी बनी थी। ಭಾಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನಾಕಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು। ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಅವರನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಮ್ಮನ ಥರ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಮಕ್ಕಳು ಕೂಡ। सबके सुख दुख के समय में साथ देती थी। ಏನೇ ಸುಖ ಕಷ್ಟ ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ಆ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ಲು, ಮೌಸಿ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಅವಳು ಮರಿತಾ ಇದ್ಲು। सुख दुख के समय में साथ देती थी। बच्चों के लिए तो वहाँ सेवा की मूर्ति बनी थी। ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವಳು ಸೇವೆಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ಲು। ಆ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರನೇ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ಲು ಮೌಸಿ। ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸ್ವಾರ್ಥ ಮನೋಭಾವನೆ ಆಕೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ। ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆಕೆ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು। सुख विलोम शब्द है दुख। और मौसी प्रतिदिन क्या क्या करती थी, मौसी प्रतिदिन दोपहर होते होते मौसी स्कूल के फटक पर पहुंच जाती थी। मौसी अलर्ट हो जाती थी। दोपहर होती है तो क्या होती थी, मौसी ಫಟಕ್ ಪರ್ ಏನು ಸ್ಕೂಲಿನ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಇತ್ತು, ಕೂರುವಂತಹ ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಮೌಸಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾ ಇದ್ಲು। होते होते मौसी स्कूल के फटक पर पहुंच जाती थी। जैसे ही छुट्टी की घंटी बजती है तो वैसे ही बच्चे भागते हुए बाहर निकलते और मौसी के कंधे पर अपने बस्ते डाल देती। मोहल्ले के सभी बच्चों उसे घेर लेते थे। मोहल्ला का मतलब एरिया, बीदी, ओणी, गली अंतीवಲ್ಲ ಅದು। प्रतिदिन मौसी दोपहर होते समय स्कूल के फटक पर पहुंच जाती थी और स्कूल की घंटी बजाते वक्त बच्चे क्या करते थे, भाग जाते थे। बच्चों के कंधे पर मौसी क्या करती थी, बस्ते डाल देती थी और मोहल्ले के सभी बच्चे उसी को क्या करते थे, ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಮೌಸಿಯನ್ನು ಸುತ್ತು आसपास क्या करते थे, बैठते थे उन्होंने, बच्चों भी। और दोपहर डलने पर मौसी नीम के पेड़ तले जा पहुँचती थी। दोपहर का मतलब मध्याह्न, आफ्टरनून। डले पर मौसी नीम का मतलब ಬೇವಿನ ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಮೌಸಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾ ಇದ್ಲು। ಒಂದು ಅಂಗದ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ। मौसी दोपहर होने वक्त किस पेड़ के नीचे पर आकर बैठती थी। दोपहर कौन सा पेड़ के नीचे आकर बैठती थी उन्होंने, नीम के पेड़ के नीचे आकर बैठती थी। और जहाँ सभी बच्चे खेल करते थे, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲಿ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ರು। मौसी को बच्चे के साथ खेलना था। ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಬಿಡ್ತಿರಲಿಲ್ಲ ಮೌಸಿಗೆ, ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ಲು। और उन्हें कहानियाँ, चुटकुले और पहेलियाँ सुनाती थी और बहुत पसंद था। ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು, ಚುಟುಕುಗಳು, ಒಗಟುಗಳು और
बच्चों को क्या करती थी, सुनाती थी. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಗಳು ಚುಟುಕುಗಳು ಅವನ್ನೆಲ್ಲ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ಲು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ಲು, ಆ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾಯಿದ್ರು. परंतु वहाँ तोता तोती की कहानी, काट के घोड़े की कहानी और विरोचित कहानी भी सुनाती थी बच्चों को. देखो मौसी कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी. 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ. तोता तोते की कहानी, काट के घोड़े की कहानी, विरोचित कहानी आदि बच्चों को क्या करती थी, मौसी सुनाती थी. और मौसी बच्चों को खिलाने के लिए अपने पास छने, टिकिया, मूंगफली आदि कुछ ना कुछ रखती थी. ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಆಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಕೆಲವು ತಿಂಡಿ ತಿನಿಸುಗಳನ್ನು ಕೂಡ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ತರ್ತಾ ಇದ್ಲು. बच्चे खिलाने के लिए मौसी अपने पास टिकिया, ಶೇಂಗಾ ಚಕ್ಕಿ ಅಂತೀವಿ, ಟಿಕಿಯಾ, मूंगफलिया, मूंग दाल अंतीवಲ್ಲ ಅದು, आदि कुछ ना कुछ रखती थी. वहाँ बच्चों को क्या करती थी, अपने बेटी बेटियों जैसे उन्होंने क्या करती थी, प्यार करती थी. अभी बच्चों को क्या करती थी, उन्होंने खाने के लिए कुछ टिकिया भी देती थी, मूंग की फली भी दे सकती थी. अपने बच्चे की और अपने बेटियों जैसे उन्होंने प्यार करती थी. ತನಗೆ ಮಕ್ಕಳಿರುವ ಹಾಗೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿರುವಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದಾಗಿ ನೋಡ್ಕೊತಾ ಇದ್ಲು. एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई थी, ಒಂದು ದಿನ ಏನಾಯಿತು, ಸ್ಕೂಲು ರಜೆ ಆಯಿತು. बच्चे बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी फटक पर भी नहीं थी. ಶಾಲೆಗಂತೆ ಶಾಲೆಗೆ ಬೆಲ್ಲಾತು, ಬೆಲ್ಲಾದ್ಮೇಲೆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಬಸ್ತೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಬ್ಯಾಗನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡವರು ಮನೆಗೆ ಹೋಗುವಂಥ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮೌಸಿ ಪಟಕ್ ಪರ್ ಬಿ ನಹಿತಿ, ಮೌಸಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ಜಾಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಖಾಲಿ ಅಂತ ಅನ್ಸಕತ್ತಿತ್ತು. पर नहीं मिली थी. शाम को बच्चे खेलने के लिए निकले. ಸಂಜೆ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟರು. अंदर बाहर विलोम शब्द होता है शाम सुबह. तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी. ಬೇವಿನ ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮೌಸಿ ಇರಲಿಲ್ಲ. किसी को भी मालूम नहीं था, ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ कि मौसी कहाँ गई, ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು मौसी, किसी को भी मालूम नहीं था. और कई दिन बीत गए, ಹಾಗೆ ದಿನಗಳೇನಾದವು ಕಳೆದು ಹೋದವು. मौसी का कुछ पता नहीं था, मौसी ಎಲ್ಲಿದ್ದಾಳಂತ ವಿಷಯ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. उसके बिना सारा मोहल्ला सुना था. ಹೀಗಾಗಿ ಆ ಏರಿಯಾ ಅನ್ನೋದೇನಾಯಿತು, ಬರೀ ಖಾಲಿ ಅನ್ಸಕತ್ತಿತ್ತು ಮಕ್ಕಳ. एक दिन बच्चे मौसी की खोज में घूम रहे थे. ಒಂದು ದಿನ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿದರು, ಮೌಸಿನ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಬರೋಣ ಇವತ್ತು, ಹುಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ, ढूंढ का मतलब खोज करना. घूम रहे थे तभी एक मकान के अंदर से ऊंची आवाज़ सुनाई दे रहे थे. एक मकान के अंदर ಒಂದು ಮನೆಯಿಂದ ಮನೆಯೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮೇಲು ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದ ಬರ್ತಿತ್ತು. हमने ठेक तो नहीं ले रखा, मौसी 20 दिन से तुम यहाँ हो, ನೀವು 20 ದಿನದಿಂದ ಮೌಸಿ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೌಸಿಗೆ. अब तुम किसी दूसरे के घर में चले जाओ. ಅಲ್ಲೊಬ್ಬ ಇದ್ದಂತಹ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮೌಸಿಗೆ ತುಂಬ ಜೋರು ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಬೈತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಮಕ್ಕಳು, ನೀವು 20 ದಿನದಿಂದ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೀರಾ ಮೌಸಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ಚಿಕ್ಕಮ್ಮನಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मौसी का नाम सुनकर बच्चे टिकक कर खड़े हो गए थे. मौसी ಅಂತ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ನಿಂತು ಬಿಟ್ರು ಅವರು. बंद दरवाजे की दरा में से झुककर देखा तो, ಬಾಗಿಲು ಹಾಕಿದ್ರು, ಆ ಬಾಗಿಲು ಹಾಕಿದ ಬಾಗಿಲೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಹೆಣಕಿ ನೋಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ. झुककर देखा तो मौसी का एक काट पर लेटी थी. मौसी ಒಂದು ಕಾಟಿನ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಮಲಗಿದ್ದಾಳೆ.
उसके बाल उलझे हुए और चेहरा सूखा हुआ था. ತಲೆ ಕೂದಲೆಲ್ಲ ಏನಾಗಿದ್ವು, ಒಂಥರ ಗೆಬರಿದಂಗಾಗಿದ್ವು. ಮತ್ತು ಉಸ್ಕೆ ಚೆಹರ, ಅವರ ಮುಖದ ಮೇಲೆ ಏನಾಗಿತ್ತು, ಒಂಚೂರು ಕಳೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ, ಪೂರ ಏನಾಗಿದೆ, ಒಣಗಿ ಹೋಗಿದೆ, ಬಾಡ್ ಹೋಗಿದೆ ಮುಖ ಎಲ್ಲ. चेहरा सूखा हुआ था. मौसी को ऐसी स्थिति में देखकर बच्चों को बहुत क्या होने लगा था, दुख होने लगा था. ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ, ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದಂತಹ ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿನ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ದುಃಖವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ದುಃಖ ಹುआ और गुस्सा आया था. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಬಂತು, ಚಿಕ್ಕಮ್ಮನ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟು ಕೂಡ ಬಂತು. दूसरे दिन बच्चे हाकी मैच खेल कर लौट रहे थे. ಮಾರನೇ ದಿನ ಮಕ್ಕಳು ಹಾಕಿ ಆಟವನ್ನು ಆಡಿ ಮನೆಗೆ ಬರುವಂತಹ ವೇಳೆಯಲ್ಲಿ तो रस्ते में फूल के पास मौसी बेटी नजर आई थी. ಆ ಮೌಸಿ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಗಂಟು ಕೂಡ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ಮತ್ತು ಒಂದು ಕೋಲನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ. तो रस्ते में फूल के पास मौसी बेटा नजर आए थे. उसके पास एक छोटी सी गटारी भी था. ಒಂದು ಬಟ್ಟೆಯ ಗಂಟನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದು ಮಕ್ಕಳ. और उसके बाद लाठी भी था. ಒಂದು ಕೋಲನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगा था. ನೋಡಿ, ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗಂಟು ಮತ್ತು ಕೋಲನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ ಮೌಸಿ. ಸಬ್ ಬಚ್ಚೆ ಘೇರ್ಕರ್, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸುತ್ತರ್ಕೊಂಡ್ರು ಮೌಸಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪೂಜನೆ ಲಗೈತೆ. ಮಕ್ಕಳು ತನ್ನ ಚಿಕ್ಕಮ್ಮನಿಗೆ ಏನನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ. तो इतने दिन कहाँ थी मौसी, ನೀವು ಇಷ್ಟು ದಿನ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರಿ, यहाँ क्यों बैठी रही हो, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕೂತಿದ್ದೀರಾ. एक ने पूछा, मैं यहाँ से जा रही हूँ बेटा, ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮಕ್ಕಳ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮೌಸಿ ಜವಾಬನ್ನು ಕೊಡ್ತಾಳೆ. कहते हुए मौसी की आंखों में भरा आए हैं. ಹಾಗೆ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮೌಸಿಯ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಆಂಖೋ ಭರಾ ಗಯೆ, तो बीमार भी थी, ನೀನು ಈಗ ಕಾಯಿಲೆಯಿಂದ ನರಳಾಡ್ತಿದ್ಯಾ, ಇದರಲ್ಲೇ ನೀನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಬಿಯತ್ ಕೈಸಿ ಹೈ, ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ ಮೌಸಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ಚಿಕ್ಕಮ್ಮನಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಲ್ದೇವ್ನೇ ಪೂಜ, ಬಲ್ದೇವ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಬೇಟಾ ಮೇ ಠೀಕ್ ಹೋ ಗಯಿ ಹೂ, ನಾನು ಈಗ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳೆ ಮೌಸಿ. ಅಪ್ಪನ ಗಾಂವ್ ಜಾ ರಹಿ ಹೂ, ನಾನು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮಕ್ಕಳ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳೆ. ಹಮ್ ತುಜೆ ಕಹಿ ನಹಿ ಜಾನೆ ದೇಗೆ, ನಾವು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲೂ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಿಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಬನೆ ಏಕ ಸ್ವರ ಮೇ ಹಿ ಕಹ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಂದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मौसी की आंखों में आंसू छलक उठे हैं. ಆ ಮಕ್ಕಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಮೌಸಿಯ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಸುರಿತಾ ಇದೆ ಮಕ್ಕಳ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅತಿಯಾಗಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಮೌಸಿನ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. दुकान के सामने एक काट बिछी हुई थी. 2-3 लड़के भाग कर काट उठा लाया. ಅಂಗಡಿ ಎದುರುಗಡೆ ಒಂದು ಕಾಟ್ ಇತ್ತು. ಆ ಕಾಟನ್ನು ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಎತ್ಕೊಂಬಂದ್ರು. 2-3 ಲड़के, 3-4 ಹುಡುಗರು ಓಡಿ ಹೋಗಿ ಆ ಕಾಟನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಉಸ್ ಪರ್ ಮೌಸಿ ಕೋ ಜಬರ್ದಸ್ತಿ ಬಿಟಾ ದಿಯಾ ಥಾ, ಜೋರು ಮಾಡಿ ಮೌಸಿಗೆ ಆ ಕಾಟಿನ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿದ್ರು. काट को सीधा नीम के पेड़ के नीचे लाए थे. ಸೀದಾ ಎಲ್ಲಿ ಬಂದರು, ಬೇವಿನ ಮರದಳಿಗೆ ತಗೊಂಬಂದು ಆ ಕಾಟನ್ನು ಇಟ್ಟರು. नीम के पेड़ के नीचे आए. कन्या भागकर अपने घर से दरी और तकिया लाया था. ಕನ್ಯಾ ಎಂಬ ಹುಡುಗ ಓಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ದ, ಒಂದು ದಿಂಬು ಮತ್ತು ಶಾಲನ್ನು ಅವನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. ಉಷಾ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಉಷಾ ಥಾಲಿ ಮೇದು ರೋಟಿ ಲಾಯಿ ಥಿ. ಓಡ್ ಹೋಗಿ ಉಷಾ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, 2 ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು
ಬಂದಳು. ಯೋಗರಾಜ್ ಏಕ್ ಕಟೋರಾ ಮೇ ದೂದ್ ಲಾಯಾ ಥಾ. ಯೋಗರಾಜ್ ಓಡ್ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡ್ದ, ಒಂದು ಬಟ್ಟಲು ಹಾಲನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. और ಗೋಪಾಲ್ घर से एक लैंप भी उठा लाया था. ಗೋಪಾಲ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ದ, ಒಂದು ಲಾಟಿನನ್ನು ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. और मुन्नी पीने के लिए पानी लाई थी. ಮುನ್ನಿ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಳು. ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಒಂದೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಇವರು ಮಾಡಿದರು. और बलदेव के पिता कौन सा काम करते थे. बलदेव के पिता डॉक्टर काम करते थे. ಬಲದೇವ್ ಏನು ಮಾಡ್ದ, ತಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ತಂದೆಯವರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಮೌಸಿಗೆ ಆರಾಮಿಲ್ಲ, ನೀವು ಬರ್ರಿ ಕೂಡಲೇ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕ್ಲಿನಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗಿ ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅವನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बलदेव के पिता डॉक्टर थे. वहाँ अपने पिता के क्लिनिक से खींच लाया था. मौसी बीमार थी. ಮೌಸಿಗೆ ಏನಿಲ್ಲ, ಹುಷಾರಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಕೂಡಲೇ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಬಲದೇವರ ತಂದೆಯವರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಆಪ್ ಜಲ್ದಿ ಜಲ್ದಿ ಚಲ್ಕರ್ ದೇಖಿಯೇ. ನಾವು ಬೇಗ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅವರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತಪಾಸಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹುಡುಗರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಡಾಕ್ಟರಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ये सब 3 अंक वाले प्रश्न भी पूछा जा सकता है बच्चों. सब बच्चे मिलकर क्या क्या किया है. सब बच्चे मिलकर इस तरह मदद किया है. देखो, बलदेव के पिता डॉक्टर थे और उषा 2 रोटी लाई थी. मुन्नी पीने के लिए पानी लाई थी और कन्या भाग कर दरी और तकिया भी लाया था. योगराज 1 कटोरा दूध भी लाया था. उसी तरह सभी बच्चे मिलकर क्या किए, मौसी को मदद किए थे. और गोपाल घर से लैंप लाया था. देखो, पुराने ज़माने में बिजली नहीं था, अभी लैंप का उपयोग करते थे हम लोग. इस तरह सब बच्चे मिलकर क्या किया, मौसी का मदद किया था. बच्चे सोचने लगे कि मौसी को कहाँ ठहराया गया. उन्होंने निर्णय लिया कि वे बारी बारी से उसे अपने घर में रखेंगे. ನೋಡಿ, ಮೌಸಿ ಅವರೇ, ನೀವು ಎಲ್ಲೂ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ನೀವು ಕಹಾ ಟಹರಾ ಗಯ, ಎಲ್ಲೂ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳು ಅನ್ನೋದನ್ನಲ್ಲಿ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಉನ್ಹೋನೆ ನಿರ್ಣಯ ಲಿಯಾ ಕಿ, ಉನ್ಹೋನೆ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರು. ನೀವು ಸರದಿ ಪ್ರಕಾರ ಏನು ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ದಿನ, ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ದಿನ ಇರ್ರಿ ಮೌಸಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವರು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. बारी बारी से उसे अपने घर में रखेंगे तो कैसा हो जाएगा. बाद में उन्होंने सब बच्चे मिलकर क्या किया था, स्कूल के हेडमास्टर के पास जाकर मास्टर जी से विनंती की, मौसी को स्कूल में काम दिया जाएगा. ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅವರಿಗೆ ನೀವು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ನೀವು ಒಂದೇನು ಕೊಡಬೇಕು, ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲೇ ನೀವು ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಸೇರಿ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. स्कूल में काम दिया जाए. हेडमास्टर जी ने मान लिया और मौसी को रहने के लिए स्कूल में एक कोठारी भी दी गई थी. ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕೂಡ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಮೌಸಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇರಲಿ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ರೂಮಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರಿ ಮಾತನ್ನು. ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಏಕ್ ಕೊಠಾರಿ ಬಿ ದಿ ಗೈ ಥಿ. ಸ್ಕೂಲಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕೊಠಡಿಯನ್ನು ಕೂಡ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರು. मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी थी. ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಆಕಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಕ್ಕೆ, ಕಸ ಗುಡಿಸೋದು, ನೀರು ತರೋದು ಮತ್ತು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕುಶಲಕ್ಷೇಮವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಕ್ಕೆ ಮೌಸಿ. ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಅಂಗನ್ ಮೇ ಆನೆ ಲಗಿ ಥಿ. ಸ್ಕೂಲಿನ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬರ್ತಾ ಇದ್ರು. बच्चे उसे देखकर क्या कर लिया था, घेर लिया था. ಅದನ್ನು ಮೌಸಿ ಬರೋದನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದರು, ಎಲ್ಲ ಸುತ್ತರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು ಆಕಿನ್ನ ಮೌಸಿಗೆ. घेर रहे थे और वहाँ उन्हें कहानियाँ भी सुनाती थी. बच्चों को क्या करती थी मौसी, कहानियाँ सुनाती थी, चुटकुले सुनाती थी और वगैरह वगैरह क्या करती थी, उन्होंने बच्चों को स्टोरी
के रूप में बच्चों को सुनाई दे सकती थी। अभी देखो बच्चे कब कहानी सुनाते हैं, नहीं सुनते हैं बच्चे, बड़े मोबाइल में समय को व्यय कर रहे हैं। अभी पुराने ज़माने में देखो बच्चों को ಸ್ಟೋರಿ ಕಹಾನಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು। ಈಗ ಎಲ್ಲಿದೆ, ಯಾವ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಕ್ಕಳು ಕೇಳಂಗಿಲ್ಲ, ಮೊಬೈಲಲ್ಲೇ ಸ್ಟೋರಿ ಎಲ್ಲ ಕೇಳ್ತಿರ್ತಾರೆ। लाठी और बच्चे उससे घेर रहते थे और उन्होंने कहानियाँ भी सुनाती थी। कभी कभी लाठी देखते हुए मोहल्ले को भी चुक कर चक्कर लगाती थी। मौसी ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಲನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬೀದಿ ಬೀದಿಗೂ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಏರಿಯಾಕ್ಕೂ ಹೋಗಿ ತಮ್ಮ ಮನೆಯ ಕುಶಲಕ್ಷೇಮವನ್ನು ಕೂಡ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ಲು। सभी घरों में झुक उनका कुशलक्षेम पूछती थी। सांझ डले अपनी कटोरी में चली आ जाती थी। ಸಂಜೆ ವೇಳೆ ಆತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತನ್ನ ಕೊಠಡಿಗೆ ತಾನು ಬರ್ತಿದ್ಲಕ್ಕೆ ಮೌಸಿ। और चैन की सांस लेती थी। चैन की सांस का मतलब कि ನಿಟ್ಟುಸಿರನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ಲು। ಇಷ್ಟ ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಇದ್ರೂ ಕೂಡ ಮೌಸಿ ಬಗ್ಗೆ ಏನಿತ್ತು, ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು। ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಟ್ಟುಸಿರನ್ನು बिड़ता इधर मौसी। इस तरह बच्चों के प्रेम का स्नेह भाव से मौसी की जीवन में खुशी के दिन लौट आए थे। ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಪ್ರೇಮ, ಸ್ನೇಹ ಮನೋಭಾವ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಪರೋಪಕಾರ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅಂಶಗಳು ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತಿಳಿಯನ್ನು ಹೇಳಬೇಕು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿ के जीवन में खुशी का दिन आ गया था। ಮೌಸಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಖುಷಿಯ ದಿನಗಳು ಕೂಡ ಮರಳಿ ಬಂದವು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವ ಅಂಶ ಏನಂದರೆ ಪರೋಪಕಾರ, ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡೋದು। इस पाठ के अंतर्गत एक अंक वाले भी प्रश्न पूछे जाएगा। देखो बच्चों, माँ की जैसी प्यारी कौन थी? माँ की जैसी प्यारी कौन थी, बताते हैं ना। माँ की जैसी कौन थी? माँ की जैसी मौसी थी। मौसी सभी को किस समय पर साथ देती थी, और उसके अलावा दोपहर होने पर मौसी कहाँ पर पहुँच जाती थी, और मौसी बच्चों को क्या क्या खिलाती थी, मैंने तो बता दिया। मौसी के बिना सारा मोहल्ला कैसा लगता था? मोहल्ला का मतलब एरिया अंतिमला, खाली खाली लगता था, सुनसुना जैसा लगता था। और उसके बाद लड़के भागकर क्या उठा लाए थे? लड़के भागकर काट उठा ले आए थे। बच्चे ने हेडमास्टर जी को क्या विनती किया था? बच्चे ने सब मिलकर बच्चे ने हेडमास्टर जी को स्कूल में रहने के लिए एक कमरा भी दे जाएगा। और मौसी के जीवन में कैसे दिन लौट आएंगे? खुशी के जीवन लौट आए बच्चों। उसके बाद 2 या 3 वाक्य में उत्तर लिखिए। मौसी बच्चों को कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी? काट घोड़े की कहानी, सुंदर बाई की कहानी, विरोचित कहानी, ये सब मौसी बच्चों को कहानियाँ सुनाती थी। बच्चे को मौसी का ना दिखाई देने का कब मालूम होता था? मकान के अंदर बच्चों को कैसी आवाज़ सुनाई थी, और उसके बाद बच्चों को क्यों गुस्सा आया था? ये सब होमवर्क में लिखना भी है और नोट्स में भी लिखना है बच्चों। और रिक्त स्थानों को पूर्ति कीजिए, और उसके बाद विलोम शब्दार्थ भी लिखिए और उसमें चुनकर लिखना है। देखो, अंदर बाहर, बाहर अंदर, सुख दुख, सही गलत, छोटा बड़ा, और बहुत कम, सही गलत, ऊपर नीचे, ये सब यहाँ पर दिए गए हैं, वो भी लिखना होगा। पर्यायवाची शब्द भी दिए, पेड़, वृक्ष, तरु, घोड़ा, अश्व, तुरंग, दूध, क्षीर और पानी, नीर, जल, घर, मकान, गृह, औरत, नारी और महिला, ये सब लिखना होगा। उसके अलावा क्या दिया गया है? देखो, कन्नड़ में अनुवाद कीजिए, परीक्षा की दृष्टि से भी दिया जा सकता है बच्चों। ये सब गृह कार्य में भी लिख
लिखना होगा। और उसके बाद इतना। धन्यवाद।